रसिक जनारत्नेश्वरा मानाची वंदना, मानाची वंदना, रसिक जनारत्नेश्वरा मानाची वंदना, मानाची वंदना। Thank you.
आता झालेल्या खेळांसाठी दुर्दुंडा गावचे गावकर मंगेश पातळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आम्ही महालक्ष्मी प्रतिष्ठान नमन मंडळ त्यांच्या आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
आनंद धुमक याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. महालक्ष्मी प्रतिष्ठान नमन मंडळ त्यांचे आभार आहे. तसेच अमोल धुमक याचकडून 100 रुपये आलेले आहेत. आम्ही महालक्ष्मी प्रतिष्ठान नमन मंडळ त्यांचे आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो हॅलो साऊंड दादा. हॅलो 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 हॅलो
पाणी भरायला गेले होते. पाणी मिळवून केलं मात्र तुझ्या आणि माझ्यामध्ये खूप जन्माचे माझ्याकडे किती म्हणतात ते जाऊ दे का मला उशीर होते मला जायला पाहिजे. सासरी माणसं ओळखेल मला. शिवाय उद्या मथुरेचा बाजार आहे त्याची तयारी देखील करायची आहे. मथुरेचा बाजार विचार करतोय माझे काम करते का काम आणि ते कोणतं त्याला निरोप दे. त्याला म्हणावं की मी संजेवरी बोलवलं आहे. ठीक आहे का चल येते मी. मोठं कार्य घडलंय. या कार्यासाठी हा मार्ग सापडला. आता पाचच तुम्ही कशा जाता तुमच्याकडे जायला हवं. या गवळ्यांना अडवण्याची काळजी त्यांच्या सुद्धा ती गोगऱ्यावर संपवायला हवी. खांद्यावर घोंगडी हातात काठी भाकर काठीला. खांद्यावर घोंगडी हातात काठी भाकर काठीला. Yeah.
शाश्वती नाही. होय होय चला आपण खेळ खेळूया. चला. अरे अरे पण आपण खेळ तरी कुठला खेळायचा? विटी लाडू. विटी लाडू होय. अरे इथे आणलीच नाही. ही बघ माझी ह्याच्यात आहे. काय किशात 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 आहे काय? लाडू लाडू माझ्याकडे आहे. माझ्याकडे ना बाई ती माझ्याकडे आहे. हे बघ लाडू माझा पहिला माझा. नाही 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 इटी माझी तर मीच पहिला खेळणार. हो हा दांडू घरात घेऊन गेला ना मग बसला समोर तुमच्या इथे. अरे भांडू नका भांडू नका. आपण सुटूया. अरे वा काय डोक्या लावलाय. अरे ज्याचा नंबर येईल तो पहिला खेळणार. ठीक आहे चला चला नीट शिकायचा. आपण ठिकाणी एकदम सुटूया. ठीक आहे तुझा नंबर पहिला. किती होती ती पण गेली. आता काय आता कुठल्या आता तू तरी मला दिसता बरोबर. अरे वा मला नक्की खेळत आहे. आम्हाला वाटतं तुम्ही आता येणारच नाही की काय म्हणून आम्ही आता तुम्ही आलो ना. आता पहिला डाव तुमचा हा आता उलटा नंबर. आज आपण एक नवीन खेळ खेळणार आहोत. काय देवा कोणता काय बोलता देवाने तुम्ही खेळ खेळायला सांगताव आणि काहीतरी भलतीच कामगिरी सांगताव. तुम्ही नाही घंटवताव. थोडा जास्त एक शॅट डोळ्यांनी काटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले. काय बोलताव त्यांना अडवायचं आणि त्यांच्या वेळी द्यायचं. तुम्ही निघा निघायचं. बरं बाबा तुम्ही चौघा निघा. ठीक आहे डोळ्याने विचारलं हुकूम बोलायचा आणि कायदा बोलायचा. बघ आम्ही काय बरं सांगायचो. तुम्ही माझ्याच सवंगणी ना. माझा कायदा तुमचा. बरं कामगिरी बरोबर कामगिरी करणार ना नक्की. आपला गोळीवाला वाकड्या बोलव. पुढं माझा उठलेला माझा बाप माझ्या उठलेला.
आता डोळे वाटाडून करू नको आता. मी घाबरलो नाही. पूर्ण घेतली आणि घेऊन टाकली माळ्यावर आणि गेलो. काय असं बोललेलं लोकांची ताडपत्र फाटायची वेळ करताना मी घुसला आणि बसला तुझी जवळ त्या घेऊन एवढा मोठा तो बसला एवढा मोठा तोच म्हटलं आणि त्या दोन बटाट्याचे बटाट दोन खूप मोठा बटाटा काढलं आणि असा तोंडाला खूप लावतं तेवढ्यात आईला आवाज दिला अजून बाबू लहान आहे होय तुम्ही आवाज दिला आणि परत आवाज दिला बाबू अरे माणूसनी गुरा कोणाला सांगितलं नाही आम्ही सांगितलं नाही ना हो आम्हीचं काम म्हणजे काय तरी खुर्च्या ना गंगी ठिकाणी माझा लपड आहे लावून माझा चुलते लावून आणले आम्हीचं काम मी पहिला करता काय केला काठी घेतली कापडा बदलली आणि केला मामीची सोडायला असं बोल ना अरे मारायला घाली ना तू तिला व्हायची असं बोल तू जे काय बोलतोस ना त्याच्यात मला घाम यायला लागला पण मला कधी करायचा नसेल ना ती जबरदस्ती येऊन करायची अरे असा चालता चालता आम्ही एकामेकाची घेत जायचो त्याला वाड्यात तुला सोडली आणि लावली वाटेला काय मोर आणि बळीवर चढत डोंगर डोंगर चढत मग त्याला चढवायला लावली डोंगरावर चढलं घ्यायला धरली ना तसं आलं खाली पाणी वाड्यात आणि आलं मामीच्या अंगण्यात चंडी उभी बघितलं उभा झाला तू काय ना स्पष्ट बोल आणि स्पष्टच बोलताय तू याला तुला काय करत नाही काय केला आम्ही आवाज दिला ती तिच्या घरात मी माझ्या वाटेला असा वाटण जाताय आणि आलो काजू हा वाकडी वाली वाकडी हा त्याची काजू ती रस्त्यावर आली ना खाली आलं आणि जो आवाज आला अडकलाय काळा असंच वाटलं काहीतरी पाहिजे नाही तुम्ही घाबरला नाही परत आवाज आला अडकलाय काय अडकलाय पायरो घेतला आवाजाचा पायरो घेतला कुठून येते आवाज असा वर बघितला काजूवर आणि याला वाकड्यावरती अडकला काजूवर काय करतो काय माहिती काजू चोरताचा अडकला मध्ये फाटलेला या बाजूला एक टोक त्या बाजूला आणि मध्ये त्याच्या लोंबात आहे तंगड्या आणि वळला त्याला खाली आणि घेऊन टाकला एवढ्याच ठाकरेची आहे सगळी अरे मेल्या गुलाबाला आमच्या काजू चोरणार काय बोलली माझ्या बाजून काय केलं यानंच काहीतरी केलं म्हणजे मी माझ्यावर आला तसा तुटला आणि आला इकडं तेव्हा त्या वस्तूवर हाक मारू हाक मारायला हवी ना हे सूर्या मी काय होतो तूच हाक मार मार येल ना पण तुझा मोठा आहे ना तुम्हाला मारतो मी एकटं गेला तो मी काढलाय त्या काजूवर खाली काढलाय त्याच्या काजू हात माहित नाही वाकड्या
अगं झाली लवकर आधी इकडे ये पहिला. आता म्हणतोय अगं पण काम तरी काय आहे आल्यावर सांगतो तू आधी ये तरी येऊ म्हणतोय. येतो येतो. ताबुनी कपिला चाराया सोडली आडीला आडीला. ताबुनी कपिला चाराया सोडली आडीला आडीला. प्रसाद सुधागा येऊ तुझ्या मी जोडीला. प्रसाद सुधागा येऊ तुझ्या मी जोडीला. हॅलो. माननीय माजी नगरसेवक रामवचन मुराई. माननीय माजी नगरसेवक रामवचन मुराई यांनी या कार्यक्रमासाठी भेट दिली आहे. तर आम्ही नागपाचीवाडी चाळ कमिटी आणि आमच्या नमन मंडळी त्यांचे शतशऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. साहेबांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. कोणाला भेटली तर मला सांगा. हा तांबू आहे, तांबू तिचं नाव. तांबू कपिला नंतर येईल. आधी आपल्याला देवाने सांगितली कामगिरी करायची. हो ना अरे कामगिरी म्हणजे 16,360 गवळणी. अरे सूर्य कुठे गवळणी 60 माठ करून मथुरेच्या बाजारात निघाले. आपल्याला दही दूध खायला भेटणार आहे. आपण लपूया आणि गवळणीची वाट बघूया.
आम्ही महालक्ष्मी कलामंच त्यांचे चित्रकर्मी आहोत. धन्यवाद धन्यवाद.
आमच्याकडून आतापर्यंत झालेल्या या कार्यक्रमासाठी 500 रुपयाचे बहुमूल्य असं पारितोषिक केलेलं आहे. आम्ही महालक्ष्मी प्रतिष्ठान त्यांचे सदस्य आहोत. धन्यवाद. सुरू झालंय. तुम्ही सर्वांनी एकच बोलताय पण वेगवेगळ्या पद्धतीने. पण माझं झालंय तरी काय सुरू? कानालाच शोधतेस ना. तुमचं आपलं काहीतरी हा मावशी अजून कशी आली नाही ते बघत होते. बघ ठीक आहे. अगं पण तू मावशीकडे गेली होती. हो आम्हाला सांगून गेली होतीस मावशीकडे. अगं कुठपर्यंत आणि काय काय झालंय ते बघायला. अगं हा ते ना मावशीची तयारी झाली नव्हती बघ. ती म्हणाली तुम्ही सारेजण तयारी करा आणि तयारी झाली की मला आवाज म्हणाली होती. आपण काय करायचं त्यापेक्षा आपण खेळ घेऊ. आपला वेळ पण निघून जाईल. पहिला आवाज फक्त देते नंतर आपण करूच की. मावशी अगं ये मावशी कुठे आवाज सुद्धा लागतोय बघ हिला. मावशी अगं ये मावशी. अगं काय ग पोरीनो. अगं येते ना बाजाराला. अगं येता येता पण दरल्या माझ्या वाहना कुठं भेटत नाही ग. भेटतील की नाही. म्हणजे काय ग ते मावशी आल्यावर दाखविला तुला.
नाही 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 काय ग बाय काय ग नाही ग झेपत आता नाही हा आता झेपत नाही रसिकांच्या मनापासून आलेला पाठवून आहे सचिन माळी यांच्याकडून 100 रुपये. त्याचप्रमाणे ज्योती मंगेश पाताडे यांच्याकडून हातात झालेल्या केंद्र आणि गौरवण्यासाठी 501 रुपया. त्याचप्रमाणे मंगेश पाताडे यांच्याकडून कीबोर्ड वादक महेंद्र पटकारे यांच्यासाठी 501 रुपये. त्याचप्रमाणे श्रीनिधी आणि समृद्धी मंगेश पाताडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपया. अनंत धुमाव यांच्याकडून 100 रुपये. साहिल केदारी यांच्याकडून 100 रुपये. या सर्व बक्षिसांचे आम्ही शतचरुणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे एसआरचे फोटोग्राफी सूरज कापरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे. आम्ही नमन मंडळाचे शतचरुणी आहोत. धन्यवाद. आता जो बरी बरी नाचत होती टुलू 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 आणि आता झालं काय तुला पिकला पान वाचला कसा झालंय ग हे झालंय काय काय झालं झालाय काय तुझा बरं बरं द्या बरं हात द्या 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 हिला हात द्या. मला नाही हो झेपत काय आहे जरा आता नाही झालं काय काय करते काय बरा वाटतं अगं हे वस्ताड्यानू बसताव काय मला इथं बाजाराला जायला बोलवली मी खातेस तरी काय अगं माझ्या खाण्याचं खाते अगं काय अगं घरातलं धान्य बाई बाई मावशीचा बरं बरं गेली म्हस ती म्हस आणि झोपतेस काय झोपायची जागा आहे सत्तीची जरा बसली होती बस असं अगं अजून अर्धा बाजार झाला नाही आणि तुला कसली ग फटकी भरली झोपायची नाही ती मावशी काय ग फटकी अशी बोलते अगं तुला नवरा घरी झोपून देत नाही वाटत अगं म्हणजे हातपाय डाबर डाबर रात्रभर जाते वाटतं दिसून काही पण असतं बघ आल्यापासून हेच चालू आहे बाई मी बघते हो काय चाललंय ना तुमचं अगं मावशी तुला सुद्धा कळत नाही का अगं मस्ती करतायत त्या असली की मस्ती अगं एकी तिला मुरडवून ठेवीन शाप अगं या पोरीच कसल्या बघ ही बाई बाई नाही या पोरी छापायच्या बरं बाई बरं इथं बोलवलं होते कशाला एवढं घाई गडबडी ते सांगा अगं मावशी आज मजुराचा बाजार आहे ना असं म्हणते बाजाराला जायला नको का तरी म्हटल्या मांजरी कशा चिव 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 करायला लागल्या मागना काय ग मावशी आम्ही मांजरी आहोत काय अगं गेलं गेलं दाखवली होती ना तुम्हाला वाट तरी अजून तुम्हाला नाही लक्षात येत हा मोना प्रकार बघा पुढे पुढं चला जाऊया बाजाराला शिवडे विभागाचे नगरसेवक माननीय नगरसेवक सचिन दादा पडवळ साहेब यांनीही या कार्यक्रमाला भेट दिली आहे. तरी त्यांचे नागपाटी ताण कमिटी आणि महालक्ष्मी प्रतिष्ठान कलामंच मुंबई आम्ही त्यांचे सदस्य आभारी आहोत. धन्यवाद दादा, आपण या कार्यक्रमाला भेट दिली त्याबद्दल आपले सदस्य आभार. धन्यवाद. त्याचप्रमाणे रसिकांच्या मनापसंतीतून आलेला पारितोषिक असा आहे स्वराज आणि अर्णव खडसडे. स्वराज खडसडे आणि अर्णव खडसडे यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे शक्तिवाले शाहीर सचिन कदम यांचा पट्टशिष्य निलेश पार्टे यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. ओरिजिनल दोस्ताना ग्रुप खेड यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. तर या सर्व बक्षिसांचे आम्ही शतचरुणी आहोत. धन्यवाद. तू जायचं म्हणाली आम्ही तुला मगाशी हाक मारला
अगं मग तू एवढा उशीर केला पण तू असं आणलंस तरी काय माठातून? आता काय सांगायला हवाय? अगं मी बाई म्हातारा माणूस, असा काही यगला माल आणला नाही आहे, पण तुमच्यावर यायचं म्हणून आपला हलवून नाही हात रिकामा म्हणून काहीतरी आणलाय. काय आहे सांगते ना? तर काय आहे ना, थंडीचा महिना आता चालू आहे, त्यात गरमी पण हाय, त्यात जल्ला पाऊस पण हाय. नक्की आता चपला घ्यायच्या का गरमीचा काय घ्यायचा का छत्र्या घ्यायचा हा विचार पडला. मावशी तर तिने घे. एवढीशी आली आहे पण काय खरं ऐका काय आणलंय. आता थंडीचा महिना आहे त्यामुळे मी गुळ आणलाय. गुळ दाखव दाखव. आणलाय दाखवून ठेवलाय. कुठं? तुझा माग हो आपण तुझा राहू झाला तुला विकू कुठे वेगळे होईल. ह्या शिवडीतच विकते, कोण घेत असला तर बघते. काय आहे ना, गुळचा हा प्रकार आहे तो ऐका आणि खूप गुणकारी आणि उपयोगी आहे. सांग बरं. ते काय आहे ना, सकाळी उठलीस आणि गुळ पाणी घेतलास ना तर कसा दिवस तरतरीत जातो तो तुमच्या आजकालच्या पोरींना काय माहिती. काय ग नाही ना? बरं बरं झाला माझा विचारू, पण तू दाखवतेस ना आम्हाला. त्यानंतर दाखवते बाजाराला. आता तुम्ही घ्याल खायला. बरं बाई तुम्ही काय काय घेतलात तर आपण सांगा. आता मी सांगू पाहिजे. सांगते सांग पुढं पुढे जा. नवीन आलेस हा? तुला काय नवीन आणले काय घालू? गल्ला हिचा मोरा नाही तो. पहिल्यांदा आलेस बाजाराला? आता सांग लोकांना काय घेतलास. अगं तू कुठं तरी तूप आणून आणून तूप आणलास होय माग. तुझं काय आणलंस? हे मावशी काय सांगू म्हणजे काय सांगायचं तर मी जातं, मला काय सांगते ना आता. असं काय करते बरं बरं सांग. मावशी हा? मी घेतलाय दही. काय घेतलंय? दही. जास्त हलवू नको, हवं बघतोय तुझ्या दह्याकडं. हलवता हलवता ताक करीन. अगं बाई आपू परत आपू आला. अरे कोण हाय का इथं आपू? हिला कोणीतरी विकू. मी आहो आहे. हो मी आहो. हो हो मी आहे. असा धरलास असा धरलास असा असा वडलास. काय आज्याचं वडलास? पाय ओ पाय. अगं पाय बोलते. अहो दाखवते बघा अशी माझी पोलीस करते की काय आज्याची. हिचा काय प्रकार मला नाही कळत. तुम्हाला कळत सांगायला मी काय हसताय काय हा आपला. अगं मावशी माटत आहे. म्हणून एवढी मागं हो ही बघ बघतीये घुसलतेस कशी मागत. आधी लाजून घे, कोण इकत घेत असेल तर घेऊन जावा. झाला आधीच मला वनवास आलाय हो ह्यांच्या मागे. लय लय 8 दिवस मला वनवासाला आणली. 8 दिवस मागं आहे त्यांच्या. चला चला बाजाराला करू करू अजून त्यांना घाट नाही माहिती. काय काय घेतलाय तो सांग. मावशी मी केसात वाळली बघ मोगऱ्याची वेणी. मावशी मी केसात माळली मोगऱ्याची वेणी आणि विकीला घेतलाय बघ लोणी. ए बाय तू काय घेतलाय? लोणी. लोणी घेतलाय? चांगला आहे. तुझाच काय तो माल चांगला आहे आणि मुरडायचा कमी कर आणि मागं हो.
झालं बरं, जाऊया बाजाराला. चला. मला विचारलं ना अगं ए म्हशी, अगं काय पाहिजे अगं अगं विचारला. अगं मला म्हैस माझी ती अगं माझी सुंदरा आठवते मला. तुला बघितली की तुझ्याकडे आणि तुझ्याकडे सेम वाटतं. नेहमीच तुझं असंच असतं बघ. मला आज नाही जेवढं नेहमी. बरं बाई काय घेतलंय? अगं मी आहे ना मावशी. तिकडं अगं मी आहे ना मावशी. खसखस घेतलंय बघ. झाला हिचा खसखस तोंडावर पडला नाही तू. काय गं? मावशी खसखस घेतलंय. काय तुला माग करू? थांबा जरा. लाड करतो ते असे पप्पा घेता पैसा आणलाय? मला पण ए माग व्हा. चालल्या मला बघू आल्या. बघ ना गं मावशी असंच करतात. आग लागली हिच्या तोंडाला. कालीच करपाटला का? मावशी नीट बोल. अगं पोरी गो, काय झालं मावशी? ऑनलाईन नेहमी खरवस आणि हिच्या बापसान दिला नव्हता हिला खसखस. बरं ना गं? कोकण तुला नाही जात दिवस. जाऊया आता बाजाराला. चल मावशी. काय ग झालं मावशी? दमलीस की काय? ठीक आहे, एवढं मथुरेला जायचं ना, काही गाणं म्हणते मी, ऐक तर. मी म्हणू का गाणं? नक्की म्हणू? बरं, ऐका हा. पण पोरी हो, मी बाई म्हातारा माणूस. काय हो दादा, लागल कुठं नाही लागल माझा आवाज हो, तर तुम्ही सांभाळून घ्याल ना पोरी नो? हो, बोल बोल. बरं ऐका हा. आंब्याच्या झाडाला शेवग्याचा शेंगा. आंब्याच्या झाडाला शेवग्याचा शेंगा. वरी शेंगा ग पोरी, शेंगा ग पोरी, हळूहळू. अगं पोरी माझा असाच असतो. आहे आपला असाच होता ना ग जुन्या. काय असं काय ग मावशी? काय पण म्हणते? थांब 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 जरा. आता तू गाणं म्हटलंच बरोबर. तुझ्या आजासनी लावलं नव्हते काय ग? आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा. ऐका, माझ्या आजात लावला होता, तुझा पल्ला बघायला गेला होता का? मला शिकवण काय? तुझं पांढरी नाही झाली. मी बोलते का ना? शांत बसा. ए, या तुझाच मोठा.
आता बघितलं का? आलं बघितलं काम करा पाहिला मी आता नंतर तुम्ही या पुढे पुढे करायचे नीट
तुझी पेटव. काय पेटू? हे बघ, तुला बाजारात जाता येणार नाही. का? तुझं लगीन आहे? नाही. आता रस्ता अडविला आम्ही. पोळीचं नाही खावा. काय खावा? मार तू आम्हाला मारणार. अरे मुरगडून इकडे इकडे का बघितलंस काय? तुझा आहे ना. जायचं नाही. बाजारात जाता येणार नाही. कांदा लावतोय तुझा काय? माझे कांदा नव्हतं लावत. हात घालत होतो. हात काय तुला ह्या पोरी काय रस्त्यावरच्या वाटल्या? ठेवला तर हात नाही घालला आता. अरे उघड्या कशाला ठेवता? रसिकांच्या मनापसंत पारितोषिक असं आहे. अमोल धुमक यांच्याकडून 100 रुपये. त्याचप्रमाणे तुकाराम धुमक यांच्या स्मरणार्थ वैशाली धुमक यांच्याकडून 1101 रुपये. सचिन महाडिक 251. सचिन धारवे 500 रुपये. सुनील धारवे यांच्याकडून 500 रुपये. धारवे 200 रुपये. सचिन पडवळ यांच्याकडून नमन मंडळासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे विजय पासवान यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आम्ही नमन मंडळाचे सदस्य मार खाऊया. भावानू येऊ नका. आम्हाला येईल नाही. बाजाराला जायला उशीर होतो. तुम्हाला बाजाराला जाता येणार नाही. हा बाबा तसा कृष्णदेवांचा हुकूम आहे आम्हाला. काय कायदा काय आहे? मावशी कायदा मागते. अरे कांदा हे पहा, आमचे मित्र संजय टाकळे आणि विजय डाकले यांच्याकडून या नमन मंडळासाठी 400 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आम्ही नमन मंडळ त्यांचे सदस्य आहोत. धन्यवाद. कांदा नाही मागत आहे. कायदा मुलांना तेच सांगतोय. कांदा हवा आहे. आम्हाला उशीर होतोय बाजारात जायला. चला घ्या. त्याचप्रमाणे राधेसाठी सुमित धोपट यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आम्ही नमन मंडळ त्यांचे सदस्य आभार. धन्यवाद. हा तुझ्या हातात ठेवलाय. बाप चालू नव्हतो. बापसा तुझ्या ठेवलाय काय? ह्या सगळ्या घेऊन जा. तसा पण त्याचा सोहम गव्हाडी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आम्ही नमन मंडळ त्यांचे सदस्य आभार. धन्यवाद. वाट अडविल्या उभे राहिलो. वाट अडविल्या उभे राहिलो. कृष्ण देवांचा उठून
विजय पडत यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आहे. आम्ही नमन मंडळी त्यांचे सर्व आभार मानतो. अगं आपण चालताना जमलाव ना त्यामुळे आपण बसताव बघितलं अरे कशावरून असं 1760 येतात रस्त्यावर अडवायला त्यातला मावशी ज्यामध्ये याद आहे ना ती मला ओळखते. बरं आधे कोण आहे तो बघ जरा तुला आठवण करतोय. राणा तू इथे का आलास? मला नाही तुझ्याशी बोलायचं. आधे तुम्हाला मथुरे बाजारी जाता येणार नाही हे सांगायला आलोय. अगं मावशी श्रीकृष्ण भगवान आहेत आपल्याला बाजारी जाता येणार नाही असं बोलतायत. राणा मी तुला ओळखते पण माझ्या सख्या आणि मावशीला तुझी ओळख पटण्यासाठी जन्मकुणा सांगायला लागते. आत्ता पटलं ऐकत मग पहिली
क्षत्रियांचं मारी देवी सहस्र अर्जुनाला परशुरामा
माझ्या जन्माच्या कैकलीला
हॅलो रसिका हो जशी साथ आतापर्यंत